राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट अशा ठळक बातम्या व राहिलेल्या शेतकऱ्यांना 2024चा थकीत पीक विमा वाटप करण्यासाठी राज्य सरकारने पात्र शेतकऱ्यांची यादी काल रात्री प्रकाशित केली असून यामध्ये तुमचे नाव आले आहे का नाही व रखडलेल्या कर्जमाफीबद्दल देखील एक अत्यंत मोठी खुशखबर समोर आली असून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता पीक विमा 2025 आजचा हवामान अंदाज या प्रकारच्या सर्व बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजच्या झटपट अशा ठळक बातम्या। तर मग आजच्या बातमीच्या सुरुवातीलाच राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेचा आता राज्य सरकारने सर्वे सुरू केला आहे। राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी आता सर्वेक्षण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत एकूण 9,349 महिलांचे सर्वेक्षण आता करण्यात येणार आहे आणि या सर्वेक्षणामध्ये 6 लाखांपेक्षा जास्त विवाहित व अविवाहित महिलांबरोबरच 2 लाखांपेक्षा जास्त महिलांचे वयानुसार आता वर्गीकरण करण्यात येणार आहे आणि या अंतर्गत ज्या महिला पात्र ठरतील त्यांच्याच बँक खात्यामध्ये या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यात येणार आहेत। अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या, अंबादास दानवे यांचे वक्तव्य। विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 22 ऑगस्ट रोजी पूरग्रस्त भागांची आणि तेथील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आणि या भेटी दरम्यान त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली। मुसळधार पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी आता या शेतकऱ्यांना राज्य सरकारने सरसकट मदत करावी अशा प्रकारची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल पत्रकारांशी संवाद साधतेवेळेस केली आहे। खरीपातील ई पीक पाणीचा प्रश्न काय मार्गी लागेना। ई पीक पाणी ॲपमुळे शेतकऱ्यांची होत आहे परवड। राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी 7 बारेवर पिकाची नोंदणी डिजिटल करण्यासाठी ई पीक पाणी ॲप विकसित केले आहे। यापूर्वी नोंदणी तर्डेच्या माध्यमातून करण्यात येत होती, मात्र आता कामचुकार वृत्तीमुळे अनेकदा पीक पेरायची नोंदणी होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। राज्यामधील महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी। लाडक्या बहिणींची कोणती योजना आम्ही बंद करणार नाही, तसेच राज्यामध्ये नवीन 1 कोटी लखपती निधी तयार करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। राज्यामधील महिलांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार कटिबद्ध असून येत्या काळामध्ये 1 कोटी बहिणींना लखपती निधी बदलल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। महिलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत। विरोधक किती टीका करोत, पण महिलांसाठी सुरू केलेली कोणती योजना पुढील 5 वर्षे बंद करण्यात येणार नाही अशा प्रकारची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली आहे। शेतकऱ्यांसाठी एक धक्कादायक अशी बातमी। सोयाबीन कापूस उत्पन्नामध्ये होणार प्रचंड घट, उत्पन्न खर्च देखील निघणार नाही, शेतकरी उद्ध्वस्त, सरकार बिनधास्त, कर्जाचा आणि आत्महत्याचा आलेख वाढणार अशा प्रकारचा एक रिपोर्ट कृषी विभागाच्या मार्फत काल जाहीर करण्यात आला आहे। राज्यामधील हवामानामध्ये पुन्हा एकदा बदल। राज्यामधील 22 जिल्ह्यांना पुन्हा एकदा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। राज्यामधील कमी झालेला पाऊस पुन्हा एकदा वाढण्याचा अंदाज असून रविवारी 24 ते 27 ऑगस्ट या 4 दिवसांमध्ये पुन्हा एकदा राज्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे। कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी। केंद्र सरकारने कापसावरील आयात सीमा शुल्क हटवले। केंद्र सरकारने परदेशामधून आयात करण्यात येणाऱ्या कापसावरील सीमा शुल्क रद्द केले आहे। 19 ऑगस्ट 2025 पासून हा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे भारतामधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आता चिंता वाढू शकते। कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर। शेतकरी कर्जमाफी योग्य वेळी करणार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची ग्वाही। राज्यामधील शेतकरी कर्जमाफी संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक संकेत दिले असून योग्य वेळ आल्यावर शेतकरी कर्जमाफी करणार असे सांगण्यात येत आहे। तसेच योग्य वेळ नेमकी कधी येणार ते देखील आम्ही सांगू असे अजित पवार यांनी गुरुवारी स्पष्ट केले। वर्ध्यामधील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये पत्रकार परिषदेदरम्यान अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे। लाडकी बहीण योजना पडताळणी संदर्भातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी। लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुरुष खात्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे। 12 ते 14 हजार जणांनी लाभ घेतल्याची माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी काल जाहीर केली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या 12,000पेक्षा जास्त पुरुषांच्या खात्यांची चौकशी सुरू आहे आणि चौकशीनंतर यामध्ये नेमका काय प्रकार आहे, काय चुकीचे घडले ते समोर येईल अशा प्रकारची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी जाहीर केली आहे आणि ऑगस्ट महिन्याच्या अगोदर ही पडताळणी पूर्ण होऊन लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा करण्यात येईल अशा प्रकारची देखील माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी काल जाहीर केली आहे।
बागायतदार शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर. फलोत्पादन प्रकल्पासाठी 25 कोटी रुपयांमध्ये अनुदान आता राज्य सरकारच्या मार्फत देण्यामध्ये येणार आहे. नियमावलीमध्ये बदल, 2 नव्या घटकांचा समावेश करून आता नवीन नियमावली सादर करण्यामध्ये आली आहे. केंद्र सरकारने फलोत्पादन समूहविकास कार्यक्रमाच्या नियमावलीमध्ये बदल करीत 2 नव्या घटकांचा समावेश केला आहे. यामध्ये समूहविकास प्रकल्पासाठी 25 कोटी रुपयापर्यंत अनुदान मिळण्याचा मार्ग आता यामुळे मोकळा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ यासाठी अर्ज करावा आणि 25 कोटी रुपयापर्यंत अनुदान प्राप्त करून घ्यावे, अशा प्रकारची माहिती कृषी विभागाच्या मार्फत काल जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातील अत्यंत मोठा घोळ उघडकीस. पीक विमा कंपन्यांची दलाल सरकारच शेतकऱ्यांच्या मुळा उठले. स्थानिक आपत्तीचे निकष वगळले. 25% अग्रिम नुकसान भरपाई आता यापुढे बंद करण्यात आली आहे. अगोदरच पीक विमा कंपनीच्या मार्फत शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई देण्यामध्ये चालढकल होत असताना पीक विमा कंपनीचे दलाल झालेले राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मुळा उठले. पीक विमा योजनेमधून नुकसान भरपाईसाठी पात्र असलेले स्थानिक आपत्तीमुळे झालेले नुकसान, काढणीपूर्व किंवा काढणीनंतर झालेले नुकसान आणि पेरणी न झालेले नुकसान ही महत्त्वाची निकष आता वगळण्यामध्ये आले आहेत. आणि यामुळे शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर देखील पंचनामा करून मिळणारी 25% अग्रिम रक्कम आता यापुढे शेतकऱ्यांना मिळणार नाहीये. अतिवृष्टीमुळे राज्यामध्ये 9 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तातडीने पंचनामे करून अहवाल पाठवण्याचे कृषी विभागाला निर्देश देण्यात आले आहेत. राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे सुमारे 9 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून कृषी विभागाने महसूल विभागाच्या मदतीने तातडीने पंचनामे करून अहवाल राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवावा, अशा प्रकारचे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल मराठवाड्यामधील पिकांची पाहणी करतेवेळेस दिले आहे. खरीपातील ई पीक पाणीचा प्रश्न अखेर मार्गी लागला. ई पीक पाणी करण्यासाठी नवीन आणि अपडेटेड मोबाईल ॲप वापरून करा तुमच्या पिकांची नोंद. भूमी अभिलेख विभागाच्या वतीने खरीप हंगामामध्ये लागवड करण्यात आलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी आता डिजिटल क्रॉप सर्वे या मोबाईल ॲपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकरी स्तरावर आता ही नोंदणी 1 ऑगस्ट पासून करण्यास सुरुवात झाली असून अंतिम मुदत 15 सप्टेंबर पर्यंत आहे. आपल्या शेतामधील उभ्या पिकाची नोंद स्वतः 7/12 उतार्यावर करा. आपल्या बांधावरून प्रत्यक्ष तुम्ही ई पीक पाणी करा, अशा प्रकारचे आश्वासन आता राज्य सरकारच्या कृषी विभागाने जारी केले आहे. बातम्यांच्या शेवटी राज्यामधील नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर. नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये या दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार. 1,792 कोटी रुपये मंजूर. वाचा GR. राज्य शासनाच्या मार्फत एप्रिल ते जुलै 2025 या कालावधीमध्ये या योजनेचा 6वा हप्ता वितरित करण्यात आला होता. राज्य सरकारच्या मार्फत राज्यामधील 86 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 1,720 कोटी रुपये निधीचे वाटप या दिवशी करण्यात आले होते. यानंतर आता ऑगस्ट ते नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये या योजनेचा 7वा हप्ता या चालू ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत 90 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल जाहीर केली आहे. त्यामुळे आता या महिन्याच्या शेवटी तर राज्य सरकारच्या मार्फत 2,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. रखडलेल्या कर्जमाफीवर राज्य सरकारचे मोठे विधान. फक्त या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार. चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी माहिती. महाराष्ट्रामध्ये शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा प्रचंड गाजत आहे. खरं तर आमचं सरकार पुन्हा सत्तेमध्ये आलं तर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, अशा प्रकारचे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. मात्र आता सरकार स्थापन होऊन 9 महिने होत आले तरी देखील शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला नाहीये. शेतकरी अजून देखील कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. आम्ही लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, अशा प्रकारचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असले तरी देखील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका विधानामुळे मात्र आता शेतकऱ्यांची झोप उडली आहे. ज्यांना कर्जमाफीची गरज आहे अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यामध्ये येईल, अशा प्रकारचे विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. आणि यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये नाराजगीचे वातावरण असून शेतकऱ्यांमध्ये सरकारविरुद्ध सध्या रोष वाढत चालला आहे. चला तर मग जाणून घेऊया आजचा हवामान अंदाज. राज्याच्या 98% भागामधून पाऊस ओसरला. रायगड, पुणे, सातारा, घाटमाथ्यासह विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यामधील 98% भागामधून गुरुवारपासून मोठा पाऊस ओसरला असून आता फक्त राज्यामधील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी 25 ऑगस्ट नंतर पावसाचा अंदाज आहे. राज्यामधील ढग आता गुजरात आणि मध्य प्रदेशकडे सरकण्यास सुरुवात झाली असून पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये राज्यामधील तुरळक ठिकाणी आणि घाटमाथा परिसरावर हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाच्या मार्फत वर्तवण्यात येत आहे. तर मग अशा प्रकारच्या आजच्या दिवसभरामधील ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या. आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती शेअर करून ठेवा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा. धन्यवाद.